शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था स्वायत्त अमरावती आणि रोटरी क्लब ऑफ अमरावती मीट डाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व संवर्धन प्रकल्प श्वास मिशन 3030 अंतर्गत रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी संस्थेच्या क्रिकेट मैदानाजवळच्या रिकाम्या जागेत सकाळी 8 ते 11:30 या वेळेत करण्यात आले होते। यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब मीट डाऊनच्या सचिव डॉक्टर मुंदडा यांनी वृक्षारोपणाची गरज आणि महत्त्व विशद करून दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबच्या अध्यक्षा आशा राठी यांनी केले। यावेळी डॉक्टर सतीश अग्रवाल यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सुबोध भांडारकर यांनी वृक्षारोपणामुळे ऑक्सिजनच्या मात्रेत होणारी वाढ किती महत्त्वाची आहे हे विशद केले। यावेळी मंचावर संस्थेचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण यावले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सतीश माळोदे व प्रबंधक विलास मानकर हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशा राठी यांनी केले। यानंतर संस्थेतील प्राध्यापक वर्ग, प्रबंधक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच रोटरी क्लब ऑफ अमरावती मीट डाऊन सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांद्वारे संस्थेच्या क्रिकेट मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मोठ्या उत्साहात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, आवळा, अर्जुन इत्यादी प्रकारच्या जास्त काळ टिकणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली व त्यांच्या संगोपनाचाही संकल्प करण्यात आला। यावेळी एकूण 380 झाडे लावण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता रोटरी क्लब ऑफ मीट डाऊनचे पदाधिकारी तसेच संस्थेचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ मस्के, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मिलिंद काळे, राष्ट्रीय छात्र सेना समिती प्रमुख डॉक्टर सुनील इंगळे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट रणवीर पाटील, डॉक्टर घनश्याम महाडिक, डॉक्टर शिवानंद कुमार, डॉक्टर लक्ष्मण मस्के, डॉक्टर पौर्णिमा दिवसे, डॉक्टर संतोष माहुलकर, डॉक्टर मंजुषा वाट, डॉक्टर वर्षा हुटके, डॉक्टर नीता अंदुरे, डॉक्टर सुमेधा जाधव, डॉक्टर जगबंधू वानखडे, डॉक्टर सचिन मुळे, डॉक्टर प्रवीण माटुडे, शेखर गतफने, शोएब खान, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी कुमारी मनवा मोरे आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।